आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। पाथर्डीत आरटीओवर गंभीर आरोप, ओव्हरलोड डंपरकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई। पत्रकार शन्नू पठाण यांचा सवाल, पाथर्डीत आरटीओच्या कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। जिल्हा प्रतिनिधी शन्नू पठाण यांनी दावा केला आहे की बड्या ओव्हरलोड डंपर आणि हायवा वाहनांवर कारवाई करण्याऐवजी शेतमाल वाहतूक करणाऱ्या लहान वाहनांना लक्ष्य केले जात आहे। शन्नू पठाण यांच्या म्हणण्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एका वाहनावर दंडाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच फेसबुकवर प्रसिद्ध केलेला संबंधित व्हिडिओ हटवण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला आहे। या सर्व प्रकरणात त्यांनी आरटीओ प्रशासनाच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून शेतकरी आणि लहान वाहनधारकांना न्याय मिळावा अशी भूमिका घेतली आहे। दरम्यान या आरोपांवर संबंधित आरटीओ विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणाचा पाठपुरावा लोकन्याय मराठी न्यूज करत राहील। अधिकृत बाजू समोर आल्यानंतर तीही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू। नमस्कार, मी आपला मित्र शन्नू पठाण। मी एक पत्रकार आहे आणि जनतेच्या काही समस्या असतात, मी त्या समस्या सोशल मीडियावर मांडत असतो, काही जेणेकरून जनतेच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे। 2 दिवसापूर्वी मी पाथर्डीमध्ये रात्री 11 11:30च्या दरम्यान मला एक फोन आला का बोले आरटीओची गाडी एका काय म्हणते त्याला मार्केट यार्डमध्ये आहे 11:30 वाजता। ती बघण्यासाठी मी तिथं गेलो का रात्री 11:30ला गाडी आरटीओची का आली हो, दिवसा तर येत नाही आणि दिवसा आले बी तर कारवाई होत नाही। त्यामुळे गेलो तर तिथं एक आरटीओ साहेबांनी गाडी धरलेली होती आणि त्या गाडीमध्ये ओव्हरलोडचं त्याला फाईन मारला त्यांनी, मी जायच्या आधीच। मी त्यांना बोलत होतो त्यांच्यासोबत, गोरगरिबाला का तुम्ही तकलीफ देतात। आणि त्या गाडीमध्ये काय होता कांदा भरलेला होता। ती गाडी करंजी माणिदोंडी घाटामध्ये धरली, माणिदोंडी घाटातून ती गाडी आणली होती। मग मी त्यांच्या संग चर्चा केली का ते तुम्ही गोरगरिबाला का तकलीफ देतात, रस्त्यावर फिरणाऱ्या ओव्हरलोडच्या गाड्या काय फक्त शेतकरी भरतो तेवढ्याच असतात का, माझा पहिला हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर मी समजा टाकला, ते व्हिडिओ टाकला त्यांचा सोशल मीडियावर टाकला, त्याच्यात काय चुकी केली, त्यांनी त्या माणसावर कारवाई केली नाही का? आणि रात्री 11:30ला काय येते ते, दिवसा त्यांना दिसत नाही का? दिवसा आले तर कारवा दाखवा। रोजपणे कमीत कमी 100-200 डंपर चालू आहेत, ओव्हरलोडच्या गाड्या आहेत, सिमेंटच्या गाड्या आहेत, सळाई वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत ओव्हरलोडच्या, त्याच्यावर तर ओव्हरलोडची फाईन नाहीये। फक्त गोरगरिबाच्या गाड्या ज्या सीटावर चालणाऱ्या आहेत, हातावरचे ग्रामीण भाग आहे, हातावर करून खाणारे लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई का होती? मोठ्या लोकांवर करा ना, क्रेशरवाल्यावर करा, वाळू माफियावर करा। वाळू माफियाचं जर समजा पोलीस प्रशासन रेड करीत असेल, गाड्याला लावित असेल, ओव्हरलोडचं चार्जेस त्याच्यात लागत नाही का? पोलीस प्रशासनाला जर काम दिसतंय, गाडी दिसती की वाळू वाहून चालली, याच्यात ओव्हरलोड आहे, त्यांना कारवाई दिसते। नगरून पथक येतं एलसीबीचं, स्थानिक गुन्हे शाखेचं, सगळ्या जिल्ह्यात त्यांचे काम चालू सध्याला स्थानिक गुन्हे शाखेंचे, ठिकठिकाणी त्यांनी गाड्यावर कारवाई केल्या। मग आरटीओ साहेबाची कारवाई दिसती का तुम्हाला याच्यात? मग ही कारवाई दिसत नाही, मग आम्ही आमचा शेतकरी मित्राला त्यांनी अडविलं रात्री, त्याला फाईन केला। मग त्यामुळे आम्ही ते व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर। सिमेंट वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यावर कधी होत नाही, कारवाई होत नाही। प्रवासी वाहतूक चालू आहे, समजा ह्यांना छोट्या गाड्या दिसतात तिथल्या, पिकअप आहे, शाळेत सोडणाऱ्या गाड्या आहेत, त्याच्यानंतर लहान लहान मुलं घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत। आता आपल्या इकडे क्षेत्र आहे 2-3, भगवान बाबा गड आहे, मावठा देवी गड आहे, श्री कानिपनाथ गड आहे। लोक प्रवासात हे बसनी येतात, इथं उतरत येत, इथून जातात, ह्या गाड्यावर ते कारवाई करतात। पण ज्या मोठ्या रुटीनच्या ज्या गाड्या आहेत ट्रॅव्हल्स प्रायव्हेट, त्याच्यावर कारवाई दिसल्या का तुम्हाला? आरटीओ साहेबांनी कारवाई केली का नाही करीत? ते दिसत नाही त्यांना। पोलीस प्रशासनाला सगळ्या गाड्या दिसतात, त्याच्यावर कारवाई होती, पण आरटीओ साहेबाला दिसत नाही। मग माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्हाला जर एवढा राग येत असेल तर तुम्ही कारवाई करा ना, आणि दिवसा करा, माझं म्हणणं आहे। रात्रीच्या वेळेस कारवाई करू नका, शेतकरीला थोडं माफ करा।
आणि सोशल मीडियाचा आवाज दाबायचा यांनी प्रयत्न केला. पहिली गोष्ट, सोशल मीडियाचा मी एक पोस्ट केलेली आहे ना ती फेसबुकला आरटीओ विषयी, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. ती पोस्ट वरून डिलीट मारण्यात आली. आणि शेतकरी मित्रांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी असे कितीकही गुन्हे माझ्यावर दाखल झाले तर मी घेणार नाही. हे प्रशासनाने मी मान्य करावं. कितीक दाखल करा, माझ्यावर काही फरक पडत नाही. पाथर्डी शहरामध्ये मोठाले डंपर आहेत. काही डंपर बाहेर जिल्ह्याचे आहेत ना, ते तिथून ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. पाथर्डीत ते डंपर धरल्या जातात. पाथर्डी पोलीस स्टेशन प्रशासन, पाथर्डीचे PIS आहेत, त्याच्यावर कारवाई करते. आरटीओची कारवाई का दिसत नाही? त्या डंपरचे नंबर आहेत. त्या डंपरला नंबर 3 रिक्षाचा होता. डंपर 4 व्हीलर आहे, मोठा डंपर आहे. आणि कोर्टात सोडिताना ते सिद्ध झालं का त्याच्यावर रिक्षाचे डॉक्युमेंट चढलेले. मग हे आरटीओ साहेब दिसत नाही का आम्ही रात्रीचा व्हिडिओ काढला, आमची पोस्ट झाली, आमच्यावर गुन्हे दाखल कळत आहेत, मग तुम्ही ह्याच्यावर का नाही करीत कारवाई? त्या व्हिडिओला 1000 लोकांनी शेअर केला. पुढं ते आवडला जनतेला. ते व्हिडिओ का आवडला? तुम्ही कामं करा चांगले. तुमचे काम आवडत नाही सध्याला लोकांना, त्यामुळे तुमची बदनामी करते ते पोस्ट. एकदा कमेंट वाचा. मी कमेंट स्वतः लिहिलेत का? जनतेने लिहिलेत कमेंट. 1000 लोकांनी शेअर केला, 1000 कमेंट आलेत त्याला, 30,000 लोकांनी लाईक केलं त्या गोष्टीला, आणि 1 मिलियनच्या पुढे तो व्हिडिओ गेला. तुम्ही डिलीट केला, करून द्या. जनतेपर्यंत मला जे पोहोचत होतं मी पोहोचवलं. मला जे सांगायचं होतं जनतेला का हे अशाची फसवणूक चालू फक्त शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यावर कारवाई. तुम्ही एवढेच जर खंबीरपणे उभा राहत असतील तर ओव्हरलोडच्या गाड्या मी तुम्हाला दाखवतो. करा, तुमच्या धमक असली तर कारवाई करा. लावा पथक, लावा पाथर्डीकडं. किती पथक देतात लावा. नगर जिल्ह्यात पथक करा. मी नगर जिल्हा प्रतिनिधी, मी जिल्ह्यात काम करतो. असे गुन्हे दाखल होतच असतात, होऊन द्या. सामान्य जनतेसाठी जर होत असले तर मी 100% असे कित्येक गुन्हे माझ्या नावावर घ्यायला तयार आहे. नमस्कार.